राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत शरद पवारांच्या जागेवरून पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। राज्यसभेच्या या दोन जागा पण पक्ष तीन असल्यानं मवियात कोण माघार घेणार आणि कोण कुर्बानी देणार, पवार की ठाकरे की दोघे म्हणून काँग्रेसचाच बळी घेणार, असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। राज्यसभेसाठी पवारांच्या जागेचा पेच निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मवियात मतांची जुळवाजुळव सुरू झाली। राज्यसभेमध्ये 4 एप्रिलला महाराष्ट्रातील 7 खासदारांचा कार्यकाळ संपतोय। ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे 3 पक्ष असून 2 जागा असल्यानं राज्यसभेवर कोण जाणार असा प्रश्न उपस्थित झालाय। मवियातील 3ही पक्षापैकी कोणत्या तरी 2 पक्षांनाच राज्यसभेवर खासदार पाठवता येणार आहे। राज्यसभेवर शरद पवार जाणार का याबद्दल चर्चा सुरू असतानाच राज्यातील सध्याची आमदार संख्या पाहता काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेनेला एकच उमेदवार पाठवता येणार आहे। त्यामुळे सर्व पक्ष पवारांच्या पाठीशी उभे राहणार का असा सवाल उपस्थित होत आहे। तसंच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत। त्यात उद्धव ठाकरेही असून ते पुन्हा सभागृहात जाणार का हाही प्रश्न आहे। जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली। त्यावरून मैत्रीमध्ये कुर्बानी देगा कौन असा सवाल भाजपनं केलाय। मविया दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकतो। राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावे यासाठी संजय राऊत आग्रही आहे, पण काँग्रेसची अट स्पष्ट, राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही। म्हणजे समीकरण स्पष्ट, एकाची अडचण ठरलेली। आता खरी उत्सुकता याचीच, दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार, शरद पवार, उद्धव ठाकरे की दोघे म्हणून काँग्रेसचाच बळी घेणार। दरम्यान सध्या तरी ती जागा आमच्या पक्षाची असून पुढे चर्चा होईल असं आदित्य ठाकरे म्हणाले। तर शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यावर चर्चा होणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। जे आकड्यांप्रमाणे असेल तर शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल। पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर। मीही तुमच्या चॅनल्सवरती बातमी ऐकली, वाचली आहे। महाविकास आघाडीची मीटिंग पुढच्या आठवड्यात आहे, तेव्हा स्पष्टपणे आम्ही तुम्हाला जे काय होईल ते महाविकास आघाडी एकत्र मिळून चालेल। माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे आणि मी निवडणूक लढणार आहे। आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल। तुम्ही उभाटा गट सोडून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रवक्तेपद स्वीकारलेलं आहे का, की तुम्ही शरद पवार साहेबांच्या वतीने बोलतायत? दावा नुसता करून उपयोग काय, निवडून आला पाहिजे ना। आम्हाला विधान परिषद असू दे किंवा राज्यसभा असू दे, ही अतिशय निवडणूक सोपी आहे आणि ज्यांना कोणाला स्वतःचं अस्तित्व आजमावायचं असेल ते आजमावतील। राज्यसभेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीला समर्थन देण्यासाठी विधान परिषदेतील एका जागेवर काँग्रेस दावा करणार। मविया म्हणून विधान परिषदेत देखील एक जागा सोडण्याची काँग्रेसकडून मागणी केली जाणार। राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मविया एकत्र चर्चा करत निर्णय घेणार। तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून पुढचा जो विचार आहे तो करून पुढची रूपरेषा ठरवण्याची आवश्यकता आहे। आम्हीच पवार साहेबांशी चर्चा न करता किंवा उभाटाशी चर्चा न करता परस्पर विधान करणं, मला असं वाटतं हे चुकीचं आहे। तिकडे भाजपमध्येही राज्यसभेसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते। राज्यसभेसाठी भाजपकडून या नावांची चर्चा: विनोद तावडे, भागवत कराड, आठवले रहाटकर, धैर्यशील पाटील, रामदास आठवले।